सुरू करा. मैदानावरती उपस्थित झालेले आहेत आणि आज मॅटवरील आजच्या दिवसातील आणि तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेतील दुसरा सामना सुरू झालेला आहे. आणि हा सामना सुरू असतानाच मुंबई येथून खास निमंत्रित श्रीयुत प्रशांत मापुसकर यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. मी त्यांना मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो आणि विराजमान होण्यासाठी त्यांना विनंती करतो. हॅलो. यानंतर होणारा सामना महापुरुष पोलीस विरुद्ध युवा प्रतिष्ठान पाले. दोन्ही संघांना पहिला पुकार. कालिका संघाचे खेळाडू चढायसाठी आलेले आहेत. चंडिका संघ मालगुण या संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये दुसरा सामना आपल्या समोर हा सुरू आहे. आणि यानंतर होणारा सामना महापुरुष पोलीस संघ रत्नागिरी विरुद्ध युवा प्रतिष्ठान पाली. यापूर्वीच आपल्याला पुकार दिलेला आहे, आपणही तयारीत राहा. चढाईसाठी चंडिका संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. कालिका संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेली ही चढाई आहे आणि चपळ असा खेळाडू दिसतोय. उजव्या साईडला त्यांनी आपल्या चढाईला केलेली सुरुवात होती. अत्यंत शांततेने चढाई आणि अगदी सहज त्या खेळाडूची पकड झालेली आहे. कालिका संघाने एक चांगला नमुना आपल्याला या ठिकाणी सादर केलेला आहे. एक चांगला खेळाडू चंडिका संघाचा चढाई करत असताना बाद होऊन मैदानाच्या बाहेर. कालिका संघाचे खेळाडू चढाईसाठी चंडिका संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये अत्यंत शांततेने चाललेली ही त्यांची चढाई आहे. थोडसा मध्येच त्यांनी शांततेला तडा जाऊ दिला होता आणि आक्रमक अशी चढाई होती, परंतु कोणताही खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न नव्हता. चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. चंडिका मालगुण संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले 5 नंबरचे खेळाडू बोनस पॉईंट मिळवण्याच्या प्रयत्नात होते. उजव्या साईडला त्यांनी प्रयत्न केला होता. अद्याप त्यांची चढाई चालू आहे. मध्यभागी पुन्हा मागे सरकत ही त्यांची चढाई होती. स्वतःला बचावात्मक स्वतःला सावरताची चढाई संपून आपल्या संघाकडे ते सुरक्षित परत. चढाईसाठी कालिका संघाचे खेळाडू चंडिका संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आलेले. हाताने खेळाडू टिपण्याचा आणि चांगली धडक मारली होती. मध्यरक्षणाला टिपण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. 12 नंबरचे खेळाडू आहेत आणि कदाचित तो यशस्वी ठरू शकतो. पंचांनी देखील त्या खेळाडूला बाद केलेली एक चांगली चढाई आपल्याला चप्पळ अशा पद्धतीची चढाई पाहायला मिळाली. चढाई आता करतायत चंडिका संघाचे खेळाडू 12 नंबरचे कालिका संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये. चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. कालिका संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले. चंडिका संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये 2 साखळ्या 4 खेळाडू असे मालगुण संघाचे या क्षणाला आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतात. चांगली चढाई होती. पकड देखील चांगला करण्याचा प्रयत्न करत होता. थोडासा पुश केला होता. खेळाडूला लॉबीच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु असफल तो प्रयत्न म्हणावा लागेल आणि यशस्वी चढाई करून कालिका संघाचे खेळाडू परतलेले आहेत. चढाईसाठी मालगुण संघाचे 1 नंबरचे खेळाडू चढाईला आलेले आहेत कालिका संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये. कालिका संघाचे 7 खेळाडू मैदानात दिसत आहेत आणि चढाईसाठी मालगुण संघाचे खेळाडू उजव्या कोपऱ्यामध्ये आणि सुरेख केलेली पकड. संघांची जी एकी असते त्याचं एक चांगलं दर्शन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि त्यामध्ये मालगुण संघाचा खेळाडू बाद होऊन पुन्हा कालिका संघाने मालगुण संघाचा जो एक खेळाडू होता त्यालाही बाद करून सुरुवातीच्या अल्प अशा वेळेमध्ये कालिका संघाने चंडिका संघावरती एक लोन दिलेला आहे. तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा आहे. चंडिका संघ मालगुण गावातून आलेला म्हणजे रत्नागिरी
तालुक्याचे एक टोक आपल्याला पाहायला मिळते आणि मिरजोळ्यातील हा कालिका संघ. कालिका संघ हा नावाजलेला संघ आहे. गेली 53 वर्ष या ठिकाणी मंडळाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या 53 वर्षामध्ये अनेक वर्ष या कालिका संघाने भाग घेऊन चांगले खेळाचं दर्शन उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना करून दिलेले आणि अनेक वेळा हा संघ अगदी फायनल पर्यंत दाखल झालेले आहे. अनेक मातब्बर असे खेळाडू यापूर्वी या खेळामध्ये सामील होते, समाविष्ट होते. काही क्षणासाठी हा सामना थांबलेला होता आणि सामना पुन्हा सुरू होतोय. चढाईसाठी मालवण संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. कालिका संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये 5 नंबरचे खेळाडू आहे आणि चांगला सुदृढ बांधा असा असणारा खेळाडू आहे. चांगले योगदान कदाचित आपल्या संघासाठी घडू शकतं अशा तयारीचा खेळाडू आहे. चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. कालिका संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. चंडिका संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये आणि एक खेळाडू त्यांनी आपल्या चढाई टिपलेला आहे, एक खेळाडू बाद केलेला आहे आणि यशस्वी आपल्या संघाकडे त्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे. चढाईसाठी चंडिका संघाचे खेळाडू आलेले. कालिका संघाच्या उजव्या साईडला असेल चढाईत थोडासा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य श्रीयुत पंकज झगडे या ठिकाणी उपस्थित झालेले. त्यांना मी विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. श्रीयुत पंकज झगडे. कालिका संघाचे यशस्वी चढाई आपल्याला या क्षणाला पाहायला मिळते. चढाईसाठी चंडिका संघाचे 12 नंबरचे खेळाडू आलेले आणि पायाने मध्यरक्षकाला टिपण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. पुन्हा मागे सरकत बसून खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न अपील केलेला आहे आणि चांगली मुसंडी मारली होती. एक खेळाडू त्याने बाद केलेले आपल्या चढाईमध्ये आणि यशस्वी आपल्या संघाकडे परत. कालिका संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले चढाई करतायत. चंडिका संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि चांगली धडक मारलेली आहे. एक खेळाडूला अक्षरशः उचलून त्याने मध्यरेषेपर्यंत आणलेले आहे आणि आपल्या युक्तीचा आणि शक्तीचा चांगला उपयोग त्याने ह्या क्षणाला केलेला आहे आणि एक खेळाडू बाद केलेला आहे. चंडिका संघाचे खेळाडू चढाईसाठी चढाई करतायत आणि सुरेख पकड म्हणावे लागेल कारण त्या खेळाडूचा थोडासा पाय स्लिप होऊन तो खेळाडू जागेवरतीच बसला, त्यामुळे तो स्वतःहून बाद झाला सारखा वाटतोय. पंचांनी देखील बाद दिलेले. चढाईसाठी कालिका संघाचे खेळाडू चांगली धडक मारलेली आहे आणि चंडिका संघाचा एक खेळाडू बाद केलेला आहे. यानंतर होणारा महापुरुष पोलीस विरुद्ध युवा प्रतिष्ठान दोन्ही संघांना दुसरा पुकार. सुरेख चांगली पकड मारली. एक चांगला दर्शन आपल्याला कालिका संघाकडून मध्यरक्षकाकडून पाहायला मिळेल. त्या खेळाडूला म्हणजे जागी गारद केलेला आहे आणि आपल्या संघाच्या गुणांच्या आगे कुस्तीने सतत सुरूच ठेवलेले आहे. अशा तऱ्हेने हे दुसरं लोन कालिका संघाने चंडिका संघावरती दिलेले आहे. चंडिका संघाचे खेळाडू चढाईसाठी एक खेळाडू आपल्या चढाईमध्ये त्यांनी टिपलेले आहे आणि आपल्या संघाकडे परत फिरलेले आहे. सामन्याचा पहिला डाव या क्षणाला इथे संपलेला आहे. पॉइंट टेबल बंद पडलं आत्ताच पडलं. पहिल्या मॅचला होतं. पॉइंट सांगा. यानंतर होणारा सामना महापुरुष पोलीस संघ रत्नागिरी विरुद्ध युवा प्रतिष्ठान पाली. आपण दोन्ही संघांनी सज्ज राहा.
अच्छा हो ठीक आहे. मध्यंतर सामन्याला सुरू होते. चढाई करण्यात चंडीगड संघाचा चढाई या ठिकाणी खोलवर चढाई पाहू. या ठिकाणी विरुद्ध संघाचे 6 खेळाडू मैदानामध्ये असताना चढाई चालू आहे आणि मध्य रेषेवरून चढाई संपून आपल्या संघाकडे परत येतो चंडीगड संघाचा चढाईवीर हिट होतो मोबाईल. श्री हनुमान मंदिर उत्सव मंडळ नागपूर खेळात कंबा या स्पर्धेतला आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा सामना. या ठिकाणी पाहू झटापट खोलवर चढाई होते आणि तितकं सुरेख कसं पकडण्याचा प्रयत्न केला पण आयुष्याची पकड या ठिकाणी एक गडी बाद करतोय तो कालिका संघाचा चढाईवीर. पुन्हा एकदा 19 नंबर चढाई. या ठिकाणी पाहू झटापट पकड करण्याचा प्रयत्न आणि अयशस्वी पकड म्हणता आणि पाहत होतोय तो चंडीगड संघाचा चढाईवीर मैदानाच्या बाहेर. श्री हनुमान उत्सव मंडळ हातकंबा आयोजित या स्पर्धेत पहिला दिवस आणि पहिला दिवसाचा हा सगळ्यांनी सामना चालू आहे. आता चढाई करण्यासाठी आलाय तो चंडीगड संघाचा चढाईवीर. आता मात्र 7 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते. श्री हनुमान मंदिर उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष श्री नितीन कुडतळकर यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांना विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. श्रीयुत नितीन कुडतळकर. आता मात्र 5 खेळाडू मैदानामध्ये कालिका संघाची चढाई करतोय तो चंडीगड संघाचा 19 आणि गोलवर चढाई पद्धतीने टिपण्याचा प्रयत्न आणि यशस्वी चढाई एक गडी बाद होतोय तो या ठिकाणी कालिका संघाचा मध्यरक्षक. कालिका संघाचा 1 नंबर चढाईवीर निदान रेषा पाठवून खोलवरची चढाई होती. कोपरक्षकाला पाय टिपण्याचा प्रयत्न केला होता. अद्याप चढाई चालू आहे. संत चालेल चढाई. पुन्हा एकदा आक्रमक प्रयत्न घेत मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कोपरक्षक टिपण्याचा प्रयत्न करा. सुरेख असं मारला आणि 1 पॉइंट मिळतोय तो कालिका संघाला. चंडीगड मालगुण संघाचा चढाईवीर या ठिकाणी पाहूया. चढाई चालू आहे. खोलवर चढाई आहे. कोपऱ्यामध्ये दिसते. या ठिकाणी कोणी टिपण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीये. मध्य रेषेवर येऊन अद्याप चढाई चालू आणि चढाई संपून आपल्या संघात परततोय. पुन्हा एकदा आज कालिका संघाचा 1 नंबर चढाईवीर. या आधीच्या चढाईमध्ये त्याने 1 पॉइंट मिळवला होता. कोपऱ्यावर बाद केला तो. चढाई या ठिकाणी खोलवर चढाई बोनस टिपण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा चढाई चालू ठेवले आणि निदान रेषा पार करून पुन्हा मध्य रेषेवर येऊन चढाई संपूर्ण आपल्या संघात परततोय. चंडीगड संघाचा 19 नंबर चढावी खोलवर चढाई. या ठिकाणी पाहूया 5 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते कालिका संघाचे. अद्याप चढाई चालू आहे. सामना संपण्याची शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना गुणफलक आहे. कालिका संघ 23 गुण आणि चंडीगड मालगुण संघ 7 गुण. भरघोस अशी आघाडी आहे ती कालिका मिरजोळे संघाकडे. आणि या ठिकाणी टाइम ऑफ घेतलाय तो कालिका संघाने. आणि या ठिकाणी थर्ड रेड आहे. डुअर डाय रेड पाहूया. चढाई करण्यासाठी आलाय तो चंडीगड संघात चढाई. खोलवर चढाई पाहूया. कोपऱ्याची सुरेख अशी पकड या ठिकाणी पाहायला मिळते ती कालिका संघाकडून आणि चढाईवर बाद होतो चंडीगड संघाचा.
आणि या ठिकाणी पाऊस झटापट परंतु यशस्वी पकड. मात्र एक गडी बाद करून परततोय तो कालिका संघात चढाईवीर. पांढरा पांढरा या ठिकाणी खोल चढ आहेत आणि यशस्वी पकड म्हणतायत ती चंडीगड संघाच्या खेळाडूंना पाहायला मिळाले. चढावीवर पाहत होतो तो कालिका संघाचा 3 खेळाडू मैदानामध्ये. या ठिकाणी मला वाटतं 2 पॉईंट मिळतील ते चंडीगड संघाला. आता मध्ये चढाई करतोय तो चंडीगड संघाचा 5 नंबर चढाई. या ठिकाणी खोलवर चढाई पाहूया. 6 खेळाडू मध्ये मैदानामध्ये चालेल चढाई. निदानेश्वर सावधगिरी चालेल चढाई आणि चढाई संपूर्ण आपल्या संघाने परततोय. सामना संपण्याची शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत आणि काहीसा पिछाडीवर पडलाय तो मालगुण संघ. पाहूया या ठिकाणी 4 खेळाडू मैदानामध्ये आणि चढाई करतोय तो 33 नंबर चढाई. या ठिकाणी पकड करण्याचा प्रयत्न पाहूया या ठिकाणी परंतु अयशस्वी पकड आणि बाद होतोय तो चंडीगड संघाचा कोपरा रक्षक आणि या ठिकाणी सामना कालिका संपतोय. विजयी.